महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना भाजपात येण्याची खुली ऑफर देण्यात आली। 2029ला प्रयत्न करा, नाहीतर फार काळ वाट पाहावी लागेल। तुम्ही सत्तेच्या बाहेर न थांबता सत्तेत या। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले। तर नंतर हा केवळ विनोदाचा भाग असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं। वडेट्टीवारजी सांगितलेली गोष्ट खरी आहे। वडेट्टीवारजी, आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावं लागणार आहे। पण एक गोष्ट खरी आहे की त्यांना संधी मिळणार आहे का 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारजी, नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका। कारण मी आणि देवेंद्रजी तुमचे फार जवळचे मित्र आहोत, दोघंही घरातले आहोत। धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ठाकरे सेनेची मागणी। शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवरती निशाणा साधलाय। चिन्ह गोठवणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणं असल्याची सुद्धा आता टीका केली। शंभूराज देसाई यांनी ही टीका केली। जेव्हा शिवसेना संजय राऊत विश्वविख्यात प्रवक्ते शिवसेनेचे म्हणतात की शिवसेना चिन्ह गोठवा, याचा अर्थ शिवसेनेचं चिन्ह वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी देवासमान पूजलं, देवाऱ्यात पूजलं, ते चिन्ह गोठवायला निघालेत। म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार गोठवायला संजय राऊत निघालेले आहेत। शिवसैनिक जो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर पुढे चाललेला आहे, संजय राऊतांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करेल आणि जिथं संजय राऊत दिसतील तिथं शिवसैनिक त्यांना याचा जाब विचार। आदिवासी विद्यार्थ्यांच्या पुण्यातील मोर्चामध्ये रोहित पवार सहभागी झाले। आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला रोहित पवारांची भेट देण्यात आली। पुण्याच्या मांजरी येथील उपोषण स्थळी त्यांनी भेट दिली। विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन झालंय। पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला रोहित पवार यांनी भेट दिली। आदिवासी विद्यार्थ्यांच्या पुण्यातील मोर्चामध्ये रोहित पवार हे सहभागी झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।